नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यामधील लिपिक शिपाई हमाल या पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्यासाठीचे महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या प्रश्नपत्रिकेमधून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण अशाच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो। तरी विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपली जी रिव्हिजन पर प्रश्नपत्रिका आहे याला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे? ऋग्वेदातील खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा उल्लेख आहे? ऋग्वेदामध्ये कोणकोणत्या प्राण्याचा उल्लेख आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता। दोन उदाहरणं तुम्हाला दिलेली होती, घोडा आणि गुरे। यापैकी कोणकोणत्या प्राण्यांचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आहे असा प्रश्न आहे। पर्याय तुम्हाला दिले होते, 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे, केवळ 2 बरोबर आहे, 1 किंवा 2 यापैकी एकही बरोबर नाही, केवळ 1 बरोबर आहे। तर काय योग्य उत्तर येईल? कोणत्या प्राण्याचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये? घोडा आणि गुरे या दोन्ही प्राण्यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 1। 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणते जीवनसत्व नियासिन म्हणून ओळखले जाते? जीवनसत्वाचे नाव तुम्हाला दिले आहे आणि त्यापैकी नियासिन म्हणून कोणाला ओळखलं जातं असा प्रश्न आहे। बघा, B3 जीवनसत्व, B2 जीवनसत्व, B1 जीवनसत्व किंवा B12 जीवनसत्व, यापैकी नियासिन म्हणून कोणत्या जीवनसत्वाला ओळखलं जातं असा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, कारण व्हिडिओ आपण वन लाईनर पद्धतीने घेत आहोत। कुठल्याही कन्सेप्टवर आपण विश्लेषण करणार नाही। तर बघा, कोणतं जीवनसत्व आहे की ज्याला नियासिन म्हणून ओळखलं जातं? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1। B3 हे जे जीवनसत्व याला काय नियासिन म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया। तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100%। T20 विश्वचषकाचे पहिले पर्व कोणत्या देशाने जिंकले? बघा, MP प्रश्न आहे। T20 विश्वचषकाचे पहिलं पर्व कोणत्या देशाने जिंकलेले? वेस्ट इंडिज, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय येईल या प्रश्नाचं? T20 विश्वचषकाचं पहिलं पर्व कोणत्या देशाने जिंकलं होतं? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2, भारत या देशाने जिंकलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया आपण। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार न्यायालय थेट घटस्फोट मंजूर करू शकते? महत्त्वाचा प्रश्न आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितलेले की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार न्यायालय काय करतं? थेट घटस्फोट मंजूर करू शकतं। बघा, अनुच्छेद तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। अनुच्छेद 137, अनुच्छेद 148, अनुच्छेद 151 आणि अनुच्छेद 142। तर कोणत्या अनुच्छेदानुसार न्यायालय थेट घटस्फोट मंजूर करू शकतं? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4, अनुच्छेद 142 नुसार काय करतं न्यायालय? थेट घटस्फोट मंजूर करू शकतं। पुढचा प्रश्न बघा। खालीपैकी कोणत्या राज्याने रोबोटिक्स इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी मे 2023 मध्ये रोबोटिक्स फ्रेमवर्क मांडले? रोबोटिक्स इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी 2023 मध्ये काय रोबोटिक्स फ्रेमवर्क मांडलेले? आज कोणतं राज्य आहे ते? केरळ, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, कोणत्या राज्यानं? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, तेलंगणा या राज्याने काय रोबोटिक्स इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी 2023 मध्ये रोबोटिक्स फ्रेमवर्क्स मांडलेले आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। 1801 मध्ये आवाच्या नवाबाला त्याच्या अर्ध्याहून अधिक प्रदेश कंपनीला देण्यास भाग पाडले
तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होतं? 1801 मध्ये जो आवधचा नवाब होता त्याला काय अर्ध्याहून अधिक प्रदेश कंपनीला देण्यास भाग पाडलेले, तो गव्हर्नर जनरल कोण होता असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा पर्यायामध्ये कोण दिले? वॉरन हेस्टिंग्स, त्यानंतर रिचर्ड वेस्ली, चार्ल्स हर्डिंग्स आणि विल्यम बेंटिंग. योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2 रिचर्ड वेस्ली. हा काय होता? भारताचा गव्हर्नर जनरल होता. कधी? 1801 मध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. मौर्य साम्राज्याच्या काळात खालीलपैकी कोणते शहर वायव्येचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात होते? कोणतं शहर आहे की जे वायव्येचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जायचं? कोणाच्या काळामध्ये? मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये. बघा पाटलीपुत्र, राजगृह, उज्जैन, त्यानंतर तक्षशिला. तर कोणतं शहर होतं की ज्याला वायव्येचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात होतं? त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर 4 तक्षशिला. हे शहर काय मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये वायव्येचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. भागीरथी नदी कोणत्या ठिकाणी अलकनंदेला मिळते असा प्रश्न आहे. देवप्रयाग या ठिकाणी का कर्णप्रयाग या ठिकाणी का नंदप्रयाग या ठिकाणी किंवा विष्णुप्रयाग ठिकाणी? भागीरथी कुठे अलकनंदेला मिळते? तर देवप्रयाग या ठिकाणी. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रिन्सिपल बेस्ड फ्रेमवर्क फॉर क्लाउड अडॉप्शन मार्गदर्शन तत्व जाहीर केले? 2023 मध्ये कोणत्या संस्थेने प्रिन्सिपल बेस्ड फ्रेमवर्क फॉर क्लाउड अडॉप्शन मार्गदर्शक तत्व जारी केलेले? बघा SEBI, नाबार्ड, IRDAI आणि SBI. काय योग्य उत्तर असेल याचं? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1 SEBI या संस्थेनं काय केलं? प्रिन्सिपल बेस्ड फ्रेमवर्क फॉर क्लाउड अडॉप्शन मार्गदर्शक तत्व जारी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जानेवारी 2023 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंनी 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत? कोणता खेळाडू आहे की ज्यांनी 2 ऑलिम्पिक पदके जिंकलेली? बघा PV सिंधू, साक्षी मलिक, मेरी कोम आणि सायना नेहवाल असे तुम्हाला काय पर्याय दिलेले. आणि त्यापैकी काय जानेवारी 2023 पर्यंत कोणत्या भारतीय खेळाडूने वैयक्तिक 2 ऑलिम्पिक पदके जिंकलेली? आणि तो खेळाडू आहे बघा पर्याय नंबर 1 PV सिंधू. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचं हाच उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य मानलं जातं? 2 वैशिष्ट्य तुम्हाला दिलेले, त्यापैकी भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य कोणतं आहे असं मानलं जातं? बघा एक काय आहे संघराज्यवाद आणि दुसरं काय सत्तेचे विलगीकरण. या 2 पैकी पर्याय तुम्हाला दिले. केवळ 2 बरोबर आहे, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे, 1 किंवा 2 यापैकी एकही बरोबर नाही आणि केवळ 1 बरोबर आहे. काय भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? संघराज्यवाद आणि सत्तेचे विलगीकरण हे दोन्ही वैशिष्ट्य आहे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बास्केटबॉल कोर्टचे परिमाण डॅश मीटर असते. किती मीटर असतं बास्केटबॉल कोर्टचं परिमाण? पर्याय मग तुम्हाला दिले 28/12, 25/16, 25/18, 28/15. काय असं योग्य उत्तर? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4 28/15 एवढं काय बास्केटबॉल कोर्टचं परिमाण असतं. 28/15 मीटर. पुढचा प्रश्न आपण बघूया. महावीरांचे उपदेश कोणत्या स्वरूपात लिहून ठेवल्या होत्या आणि ते सध्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे? महावीरांनी जे उपदेश केले ते कोणत्या स्वरूपात लिहून ठेवलेले आणि ते सध्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे? बघा पाटलीपुत्र, काशी, वैशाली, वल्लभी. काय योग्य उत्तर येईल? पर्याय नंबर 4 वल्लभी या ठिकाणी उपलब्ध आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार लोकसभेतील डॅश जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभेतील जागा किती आहे? पर्याय पहा काय दिलेले 84, 54, 74, 64. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1 84 जागा अनुसूचित जातीसाठी काय आहे? राखीव ठेवलेले. पुढचा प्रश्न आपण बघूया. लयकारिकेच्या संदर्भात खालीपैकी कोणतं विधान योग्य आहे? लयकारिका याच्या संदर्भामधलं उदाहरण दिलेलं आहे आणि कोणतं योग्य असं तुम्हाला विचारलं. बघा लयकारिका ह्या 5 विकारांनी भरलेल्या पटलबद्ध पेशव्या असतात. आणि दुसरं उदाहरण आहे लयकारिका ही पेशीची एक प्रकारची अपशिष्टाची विल्हेवाट लावणारी प्रणाली आहे. काय योग्य असेल यापैकी? पर्याय पहा तुम्हाला काय दिलेली 1 आणि 2 दोन्ही बरोबर, 1 किंवा 2 यापैकी एकही बरोबर नाही
केवळ एक बरोबर आहे, केवळ 2 बरोबर आहे. काय योग्य उत्तर येईल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे की जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा पुढचा प्रश्न काय आहे. एक शिंगी गेंडा भारतातील कोणत्या राज्यात आढळतो? अरुणाचल प्रदेश, मणिपूर, आसाम, मेघालय. काय योग्य उत्तर असेल? एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? पर्याय नंबर 3 आसाम या राज्यामध्ये आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवत चला. जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. भेटूया असेच महत्त्वाचे अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.